भजन झालं, प्रवचन झालं की प्रसाद आहे, पण त्या प्रसादाची पुण्याई मिळण्याकरता भजन आवश्यक आहे. भजन करून केलेलं जेवण म्हणजे प्रसाद, आणि भजन न करता केलेला जो अन्न भाव आहे तो म्हणजे पदार्थ. आणि म्हणून ही टाळी काय करते, आपल्या जीवनातल्या पापाला समाप्त करते. म्हणून हाताने नीट टाळी वाजली पाहिजे. ही टाळी स्वतःसाठी आहे, टाळी आपण दुसऱ्यासाठी वाजवत नाही. कारण हे अद्वैताचं प्रतीक आहे. टाळी म्हणजे आनंद, टाळी म्हणजे प्रेम. आणि म्हणून अंतकरणापासून जय जय सद्गुरु माऊली, जय जय